हॅलो गाईज, आणि आज मी बनवणार आहे रागीच्या दुधापासून बेबी फूड. तर 1 चमचा रागी घेतली आहे मी आणि 3 बदाम घेतलेत. तर रात्रीच ओव्हरनाईट भिजवायचे आहेत ते, म्हणजे रात्री भिजायला घातले, सकाळी काढायचे. आणि त्यासोबतच मी 1 खजूर घातली आहे भिजण्यासाठी. तर तीही रात्रभर भिजवायची आहे, जेणेकरून सकाळी एकदम मऊ होईल. आणि सकाळी काढल्यानंतर हे सर्व जे आहे, म्हणजे आता डेट्स आहेत, तर डेट्समधलं जे बी आहे तर ते बाजूला काढून टाकायचं आहे. आणि डेट म्हणजे आपली खजूर आणि त्याचं पाणी देखील मिक्सरमध्ये घालायचं आहे, कारण खजूरचं पाणी म्हणजे रात्रभर भिजलेलं असतं, तर तेही खूप गोड असतं. आणि म्हणजे नॅचरल स्वीटनर द्यायचं म्हणून तुम्ही खजूर घालायची गुळाच्या जागेवर, कारण आजकालचे गूळ आहेत त्यामध्ये खूप भेसळ असते. सो डेट्स म्हणजे खजूर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यासोबतच सोललेले बदाम आणि नाचणी आपली चांगली धुवून घालायची आहे, रात्रभर भिजलेली असते, त्यामुळे त्याचे जे साल असतात ते इझिली निघतात. तर 1-2-3 वेळा स्वच्छ धुवून नाचणी घालायची आणि मिक्सरमधून छान बारीक करायचं आहे. थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता, तुमच्यावर आहे. जर तुमची नाचणी बारीक झाली तर ठीक, नसेल झाली तर तुम्ही थोडंसं पाणी घालून चांगली बारीक करून घ्यायची. आणि त्यानंतर एका बारीक चहाच्या गाळणीने म्हणा किंवा दुसरी जी बारीक गाळणी असेल तुमच्याकडे, तर त्याने ती म्हणजे गाळून घ्यायचं आहे, त्याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी दूध काढून घेतलं आहे आणि मग सिंपल एका पातेल्यामध्ये ओतायचं आहे ते. आणि 10 ते 15 मिनटं चांगला बॉईल यायचं, म्हणजे उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून तूप घातलं आहे मी. सो तुम्हाला दुसरं काही घालायची गरज नाही. त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही लहान मुलांना देत नाही 1 वर्षापर्यंत, सो मी तर घालतच नाही. आणि चांगलं 10 ते 15 मिनटं बॉईल झाल्यानंतर मग ते एकदम थंड होऊन द्यायचं आहे. आणि नाचणी लहान मुलांसाठी खूप हेल्दी असते, तर तुम्ही बाजारातलेही आणू शकता. म्हणजे तुम्हाला जर वेळ नसेल तर बाजारातलंच दिलं जातं, परंतु जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही आपली घरी बनवून, जी की खूप जास्त हेल्दी असते, अशा प्रकारे देऊ शकता लहान मुलांना. आणि माझ्याकडे हा स्पून आहे, सिपर आहे हा स्पून, तर त्याने राघव खूप छान खातो, सो मी त्यानेच त्याला फीड करते आणि तो खातो. त्यामुळे मलाही असं वाटतं की त्यासाठी वेगळं सारखं बनवत राहावं, दिवसातनं 2 ते 3 वेळा. परंतु मला जसं जमन तसं मी बनवत असते.